नमस्कार मित्रांनो, मी गोपाळ डाकेबळे. मित्रांनो, तुमच्या आधार कार्डला जर का तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल आणि मित्रांनो तुम्हाला जर का तुमचा मोबाईल नंबर लिंक करायचा असेल, तर मित्रांनो तुम्ही घरबसल्या सुद्धा करू शकता. कशाप्रकारे मित्रांनो तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करायचा याबद्दलची संपूर्ण ए टू झेड माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी जर का आपण चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच प्रकारची माहिती आधारित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. तर पाहूया मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती. तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्याला ibpsonline.com या वेबसाईटवर यायचं आहे. वेबसाईट मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इथे आल्याच्यानंतर मित्रांनो सर्व्हिस रिक्वेस्ट ऑप्शन आहे. यामध्ये तुम्हाला दोन ऑप्शन आहे, IPBB कस्टमर आणि नॉन IPBB कस्टमर. जर का मित्रांनो तुम्ही पोस्टामध्ये अकाउंट उघडलेलं नसेल तर तुम्हाला खालचा पर्याय निवडायचा आहे, आणि जर का तुमचं पोस्टामध्ये अकाउंट असेल तर वरचा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. मित्रांनो, दोन्ही पर्यायामध्ये मित्रांनो तुम्हाला सेमच प्रोसेस आहे. त्यामुळे मित्रांनो आपण खाली नॉन IBPB कस्टमर निवडू. यामध्ये इथं आल्याच्यानंतर आपल्याला एक फॉर्म ओपन होईल, ज्यामध्ये सर्व्हिस रिक्वेस्ट फॉर्म डू स्टेप बँक इन याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो हा जो फॉर्म आहे तो ओपन होईल. हा मित्रांनो तुम्ही पोस्टात अकाउंट खोललेला असेल तरीसुद्धा असाच होणार आहे, आणि मित्रांनो तुम्ही पोस्टात अकाउंट खोललेलं नाही तरीसुद्धा मित्रांनो हा फॉर्म तुमच्यासमोर ओपन होणार आहे. आता इथं तुम्हाला एक खाली ऑप्शन आहे, आधार मोबाईल अपडेट म्हणून एक ऑप्शन येईल. याच्यावरती तुम्हाला टिक करून घ्यायचे आहे. यानंतर सोल्युशन द्यायचं आहे. यामध्ये तुमच्या नावासमोर तुम्ही मिस्टर, मिसेस, मिस जे वगैरे लावत असाल ते इथं लावून घ्या. त्यानंतर फर्स्ट नेम टाका, तुमचं प्रथम नाव. त्यानंतर इथं लास्ट नेम म्हणजे तुमचं आडनाव टाकून घ्या. जो मोबाईल नंबर तुम्हाला इथं लिंक करायचा आहे आधारशी, तो मोबाईल नंबर इथं टाका. ईमेल नाही टाकला तरी चालेल. त्यानंतर मित्रांनो ॲड्रेसची फर्स्ट लाईन, ज्यामध्ये तुमचं बिल्डिंग नेम वगैरे, गल्ली नेम, तुमचा घराचा नंबर वगैरे संपूर्ण इथं टाकून घ्या. ॲड्रेस बरोबर टाका. त्यानंतर ॲड्रेस सेकंड लाईनवर तुमचा संपूर्ण ॲड्रेस टाका. पोस्टल पिनकोड इथं टाकून घ्यायचा आहे. पिनकोड टाकल्याच्यानंतर नियरेस्ट पोस्ट ऑफिस तुम्हाला इथं निवडायचं आहे. जे तुमच्या जवळचं पोस्ट ऑफिस आहे ते निवडा. त्यानंतर मित्रांनो लिंक IBP ब्रँच येईल, डिव्हिजन येईल. संपूर्ण तुमची इथं माहिती इथं ऑटोमॅटिकली घेतली जाईल तुमच्या जवळच्या पोस्टाची. आणि स्पेसिफिक रिक्वेस्ट तुम्हाला द्यायची असेल ती टाका, नसेल तर सोडून द्या. आय ॲग्री टर्म अँड कंडिशनवरती क्लिक करा. त्यानंतर हा कॅप्चा दिसेल. कॅप्चा इथं तुम्हाला टाकून सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट केल्याच्यानंतर मित्रांनो तुमचा अर्ज जो आहे तो यशस्वीरित्या सबमिट होईल आणि जवळच्या पोस्ट ऑफिसला तो प्राप्त होईल. आणि मित्रांनो येणाऱ्या 3 ते 4 दिवसात तो जवळचा कोणी पोस्ट मास्टर असेल तो तुमच्या घरी येईल. तुमचा जो पत्ता तुम्ही दिलेला आहे फॉर्म भरताना त्या पत्त्यावर तो येईल. त्यामध्ये तुमचे मित्रांनो तुमचे अंगठे, तुमचे थंब घेतल्या जाईल. थंब घेतल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही जो मोबाईल नंबर दिलेला आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला तुमच्या आधारमध्ये अपडेट करून देईल. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही आता घर बसल्यास तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.